अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, तिथे नांदितो ज्ञानराजा सुपात्र। तया आठविता महापुण्य राशी, नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वरासी। स्वजयति सिंदूरवदनो देवो यत्पाद पंकज स्मरणं, वासर्मनिरेव तमसा राशि नाशयति विघ्नं। या कुंदेन्दु तुषारहर धवला, या शुभ्रवस्त्रावृता, या विनम्रदण्डमण्डितकरा, या श्वेतपद्मासना, या ब्रह्माच्युत शंकर प्रभृति वीरदेवे सदा वंदिता। सामपतु सरस्वती भगवती निशेष जाड्यापहं, मूकं करोति वाचालं पंगुलंघयते गिरिं। यत कृपातम वंदे परमानंद माधवं, नारायण नमस्कृत्य नरचैव नरोत्तमं। देवी सरस्वती व्यासं ततो जयमुदीरयेत। वसुदेव सुतं कंसचाणूरमर्दनं, देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरुं। ज्या नामे पृथ्वी समोरतरली ते नाम माझे वाच्यासो, ज्या रूपे सागर प्रसवले ते रूप माझे ध्यानी असो। ज्या पादे फणिकाली स्पर्शिला ते पाय माझे भाळे असो। ज्या हस्ते गिरिगोवर्धन पर्वत उचलिला ते हस्त माझे माते असो। ओम कृष्णाय वसुदेवाय हरि परमात्मा मनी प्राणत क्लेश नाशाय गोविंदा तुझ शरणम। ओम शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं, विश्वधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं। लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगविद्यार्थगम्यं, वन्दे विष्णु भवभयहर सर्वलोकैकनाथं। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा, गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। श्रोता वक्ता श्री पांडुरंग समर्थ, पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम। पंढरीनाथ भगवान की जय, गोपाल कृष्ण भगवान की जय, प्रभु रामचंद्र भगवान की जय, श्री राम भक्त हनुमान की जय, श्री गुरुदेव दत्त वासुदेव हरि। जय जय श्री रघुवीर समर्थ, करता एकची श्री रघुनंदन। जय श्री राम जय जय श्री राम, श्री राम जय राम जय जय राम। जय श्री राम जय जय श्री राम, श्री राम जय राम जय जय राम। पहिले कोटेच नव्हते काही, चंद्र सूर्य तारा नाही। अवघे शून्यच होते पाही, कानोबा तेरे तेरे ते। पहिले कोटेच नव्हते काही, चंद्र सूर्य तारा नाही। अवघे शून्यची होते पाही, कानोबा तेरे तेरे ते। येथे एक ढालगज निर्माण झाली, तिने पहा एवढी ख्याती केली। इंद्रादिकास मने भावली, अमरपुरी तिचे घरकुली। कानोबा तेरे तेरे ते। येथे एक ढालगज निर्माण झाली, तिने पहा एवढी ख्याती केली। इंद्रादिकास मने भावली, अमरपुरी तिची घरकुली। कानोबा तेरे तेरे ते। पहिले कोटेच नव्हते काही, चंद्र सूर्य तारा नाही। अवघे शून्यची होते पाही, कानोबा तेरे तेरे ते। पहिले कोटेच नव्हते काही, चंद्र सूर्य तारा नाही। अवघे शून्यची होते पाही, कानोबा तेरे तेरे ते। ती मूळची कर्णकुमारी, तिचा बाप तो ब्रह्मचारी। तो जन्मला तियेचे उदरी, ऐसी पाहता नवलपरी।
ते मूळची कर्ण कुमारी तिचा बाप तो ब्रह्मचारी तो जन्मला तिचे उदरे ऐसी पाहता नवल परे पहिले कोटेच नव्हते काही चंद्र सूर्य तारा नाही अवघे शून्यच होते पाही कानोबा तेरे तेरे ते पहिले कोठेच नव्हते काही चंद्र सूर्य तारा नाही अवघे शून्यच होते पाही कानोबा तेरे तेरे ते कानोबा तेरे तेरे ते तिने बापची दादला केला कोण वाईट म्हणे या बोला अवघे तिच्याच बोलणे चाला तरी कैवल्य सुख तुम्हाला कानोबा तेरे तेरे ते तिने बापची दादला केला कोण वाईट म्हणे या बोला अवघे तिच्याच बोलणे चाला तरी कैवल्य सुख तुम्हाला कानोबा तेरे तेरे ते पहिले कोटेच नव्हते काही चंद्र सूर्य तारा नाही अवघे शून्यच होते पाही कानोबा तेरे तेरे ते येथे एक ढालगज निर्माण झाली तिने पायवडी ख्याती केली इंद्रादिकास मने भाऊली अमरपुरी तिची घरकुली पहिले कोटेच नव्हते काही चंद्र सूर्य तारा नाही अवघे शून्यच होते पाही कानोबा तेरे तेरे ते तो तियेस शिवला नाही तो तियेसी शिवला नाही वांज गर्वीन झाले पाही व्याली 5-25 पोरे तिही ऐसे तिचे नवल पाही तो तियेसी शिवला नाही वांज गर्वीन झाले पाही व्याली 5-25 पोरे तिही ऐसे तिचे नवल पाही कानोबा तेरे तेरे ते पहिले कोटेच नव्हते काही चंद्र सूर्य तारा नाही अवघे शून्यच होते पाही कानोबा तेरे तेरे ते येथे एक ढालगज निर्माण झाली तिने पायवडी ख्याती केली इंद्रादिकास मने भाऊली अमरपुरी तिची घरकुली कानोबा तेरे तेरे ते ऐसी व्याली ते सकळ सृष्टी न पडता भरतराच्या दृष्टी एका जनार्दनी या गोष्टी विचारा सद्गुरूच्या मुखी ऐसी व्याली ते सकळ सृष्टी न पडता भरतराच्या दृष्टी एका जनार्दनी या गोष्टी विचारा सद्गुरूच्या मुखी कानोबा तेरे तेरे ते पहिले कोटेच नव्हते काही चंद्र सूर्य तारा नाही अवघे शून्यची होते पाही कानोबा तेरे तेरे ते येथे एक ढालगज निर्माण झाली तिने पायवडी ख्याती केली इंद्रादिकास मने भाऊली अमरपुरी तिची घरकुली कानोबा तेरे तेरे ते राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी 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 राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी
जय जय राम कृष्ण हरी, 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 जय जय राम कृष्ण हरी. श्री ज्ञानेश्वरी अध्याय 8 अक्षर ब्रह्मयोग. ओवी 175 ते 200. ओवी 175 ते 200. ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या, जय जय संवेद्या आत्मरूपा, देवा तुची गणेशु सकलार्थमती प्रकाशु, मने निवृत्ती दासु अवधारी जो जय. जे हे विश्वची होनी असे, परी विश्व पण नासिले निन नाशे, अक्षरे पुशिल्या न पुशे अर्थु जैसा, पाहे पात रंग तरी होत जात, परितेत उधक ते अखंड असत, ते विभूता भावी न नासत अविनाश जे. ना तरी आटतीये अलंकारी, नाटते कनक असे जया परी, ते विमरतीये जीवाकारी अमर जे आहे. जया ते अव्यक्त मनोये कोडे, म्हणता स्तुती हे ऐसे नावडे, जे मन बुद्धी न सांपडे मनवुनिया, आणि आकारा आलिया जयाचे निराकर पण न वचे, आकार लोपे न विसंचे नित्यतागा. मनोनी अक्षर जय मनी जय, तेवीची म्हणता बोधुही उपजे, जया परोता पैसू न देखी जे, या नाम परम गती. परी आघवा यही देहपुरी, आहे निजलियाचे परी, जे व्यापक करवी ना करी मनवोनिया. यरवी जे शरीर चेष्टा, त्या माझी एकही न ठकेगा सुभटा, दाही इंद्रियाची वाटा वातची आहते. उकलोनी विषयांचा पेटा, होत मनाचा चोहटा, तो सुख दुःखाचा राजवाटा, भितराही पावे परी राहो पहुडलिया सुखे, जैसा देशीचा व्यापारून ठके, प्रजा आपुला लेनी अभिलाखे करीतची असती, तैसे बुद्धीचे हन जाणणे कामनाचे घेणे देणे, इंद्रियांचे करणे स्फुरण वायूचे, हे देह क्रिया आघवी न करविता होय बरवी, जैसा न चलविते निरवी लोकु चाले. अर्जुना तया परी सुतला ऐसा हे शरीरी, मनोनी पुरुषुगा अवधारी, मनिपे जयाते आणि प्रकृती पतिव्रते, पडिला एक पत्नी व्रते, येणे कारण जयाते पुरुष मनो ये. पै वेदांचे बहुवसपन, पै वेदांचे बहुवसपन, देखे चिना जयाचे अंगण, हे गगनाचे पांघरून होय देखा. ऐशे जानुनी योगीश्वर, जया ते म्हणती परात्पर, जे अनन्य गतीचे घर गिवसित ये. जे तनुवाच्या चित्ते नायकती दुजिये गोष्टीते, तया एकनिष्ठेचे पिकते सुक्षेत्र जे. हे त्रैलोक्यची पुरुषोत्तम,
ऐसा साचू जयाचा मनोधर्म तया आस्तिकाचा श्रम पांडवागा जे निगर्वाचे गौरव जे निर्गुणाची जाणीव जे सुखाची राणीव निराशाशी जे संतोषिया वाढिले ताट जे अचिंता अनाथाचे माय पोट भक्तीशी उजू वाट जया गावा हे एक एक सांगोनी वाया काय फार करू धनंजया पै गेलिया जया ठाया तो ठावोची होई जे हिवाची या झुळुका जैसे हिवाची पडे उष्णोदका का समोर झालिया अर्का तमची प्रकाश होय तैसा संसारू जया गावा गेला सांता पांडवा होऊन ठाके आघवा मोक्षाची तरी अग्नी माझी आले जैसे इंधनाची अग्नी झाले पाटीनं निवडेची काही केले काष्टपण ना तरी साखरेचा मागवता बुद्धिमंतपणी ही करिता परी ऊस नव्हे पंडू सुता जिया परी लोहाचे कनक जाहले हे एके परिशेची केले आता अनेक कैचे ते गेले लोहत्व आणि लोहाचे कनक झाले हे एके परिशेची केले आता अनेक कैचे ते गेले लोहत्व आणि ओम श्रीराम जय जय राम ओम श्रीराम जय जय राम 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 ओम 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 श्रीराम जय जय राम जय जय राम जय जय राम। श्री भावार्थ रामायण सुंदरकांड अध्याय 42 भाग 4 श्री गणेशाय नमः श्री सरस्वती नमः श्री प्रभु रामचंद्राय नमः श्री हनुमंताय नमः। क्षमा कराल अवघे जन तरी मी यथार्थ सांगेन सत्य संकल्प रघुनंदन वृत्तावल्गन प्रधान पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुक काय माझी वाणी मानेल संतासी रंजवू चित्तासी आपुलिया माझी वाणी तुझे वर निगुण नाम ऐशे देई प्रेम काही कळा पांडुरंगा तुझी ये चरणीचे तुटतानुसंधान जाईल हा माझा प्राण तत्क्षणी कळेल हे तैसे गाईन मी तुझ जनास वे काज काय माझे करीन मी स्तुती आपुले आवडी जैसे वाटे गोडी माझ्या जीवा तेवी मी जे जे बोले प्रभू ते तुमचेच शिकविले म्हणून उधारी जो जे आपुले आपण देवा ब्रह्मस्वरूप श्रोते हो ईश्वर स्वरूप माझ्या मात्या पित्या हो श्री भावार्थ रामायणातील सुंदरकांडातील 42व्या अध्यायाच्या 4थ्या भागाला सेवेला सुरुवात करण्या अगोदर गणपती रायाला साष्टांग नमन करून सरस्वती मातेला वंदन करून प्रभू रामरायांच्या चरणाशी नतमस्तक होऊन देव बापा हनुमंत यांच्या चरणावरती साष्टांग दंडवत घालून
गुरुवर्यांना वंदन करून माता पितांच्या चरणाशी प्रणिपात करून कथेच्या अनुसंधानाला सुरुवात. अति काय भर सभेमध्ये यथार्थ सांगण्याचा प्रयत्न करत आहे आणि अति काय म्हणतो, मी खरं सांगत असताना, हिताचं सांगत असताना तुम्हाला ते पटणार नाही, पण मला तुम्ही क्षमा करा. सत्य संकल्पाचा दाता भगवान प्रभू श्रीराम आहे. आणि ही जे प्रधान मंडळी सगळे मोठे मोठे वल्गना करत आहेत, त्या वल्गना निरर्थक आहेत, असा राजा रावणाचा मुलगा अति काय बोलू लागलेला आहे. इंद्रजित माझा ज्येष्ठ बंधू, पुरुषार्थ बोलतो असंबंधू, करिता कपिसी युद्ध संबंधू, तिने सुबंधू गांजिला. आता बघा ना, म्हणले जो राजा रावणाचा थोरला मुलगा आहे, जो माझा ज्येष्ठ बंधू आहे, म्हणले तो इंद्रजित आपला पुरुषार्थ सांगू लागतो, पण तो बोलताना अस्पष्ट बोलतो, असंबंधी बोलतो, म्हणजे कोणालाही न पटणार बोलतो. अहो, ज्या वेळेस त्या हनुमंतरायास बरोबर युद्ध करण्याचा प्रसंग इंद्रजिताला आला, त्यावेळेस काय झाली इंद्रजिताची अवस्था. एका हनुमंत नावाच्या वानरानं ससैन्य युद्धाला गेलेल्या इंद्रजिताला गांजलं, सर्व सैन्याचं निर्दळन केलं. आणि तेव्हा मात्र इंद्रजित पळून त्या अशोकवनामध्ये जे गुप्त विवर होतं, त्या विवरामध्ये भुयारामध्ये जाऊन लपून दडून बसला. एवढा त्या वानर हनुमंतानं इंद्रजिताला गांजलं गेलं. अशा प्रकारे अति काय बोलू लागला, तोच इंद्रजित आता लाजेना वाटीव बोलता, मिथ्या बोले राया देखता, अति पुरुषार्था वल्गोनी. आणि तोच इंद्रजित आता मोठे मोठ्या गप्पा मारायला, पुरुषार्थाच्या गोष्टी करायला सभेमध्ये उठलेला आहे, बोलायला लागलेला आहे. त्याला त्या बोलण्याची काही लाज वगैरे वाटत नाही. रायाच्या समोर मात्र आपला पुरुषार्थ सांगण्याच्या वल्गना कसा इंद्रजित करतोय. इंद्रजिताचं हे सर्व बोलणं वायपट आहे, निरर्थक आहे, असं अति काय बोलू लागलेलं आहे. मारीन लक्ष्मण रघुनाथ, सुग्रीव अंगद जांबवंत, मारीन म्हणतो हनुमंत सभेयात लाजेना. याला जरा लाज तर वाटायला पाहिजे म्हणले या इंद्रजिताला. तो काय म्हणतो, राजा रावणाला तुम्ही काही काळजी करू नका बाबा, मी आहे ना म्हणले, मी लक्ष्मणाला मारीन, रामाला संपवीन, राजा सुग्रीव, युवराज अंगद, अनुभवी वयस्कर जांबुवंत या सगळ्यांना संपवीन. आणि तो हनुमंत आहे ना म्हणले, त्या हनुमंताला सुद्धा मी जिवंत सोडणार नाही. असा जो हा मेघनाद इंद्रजित बोलतोय, याला सभेत बोलताना अजिबात लाज वाटत नाही. लाज सोडलेला असा निर्लज्जासारखा बोलणारा हा इंद्रजित आहे. अति काय बोलू लागला, तैसाची प्रहस्त प्रधान, जंबुमाळी मारिल्या जान, पुत्र शोके करी शंक स्फुरन, हनुमंती रानन करीचे. जसं म्हणले इंद्रजितानं आपल्या पराक्रमाचा खोटा पाडा वाचून राजा रावणासमोर दाखवला, पुरुषार्थाच्या गप्पा थप्पा वल्गना केल्या, तसाच म्हणले प्रस्थ प्रदान ही करू लागला.
त्यानेही म्हणले इंद्रजिताच्या हातावरच हात मारला. म्हणले प्रस्थ प्रधानाचा मुलगा जंबूमाळी हनुमंतानं एका दणक्यामध्ये ज्यावेळेस मारला त्यावेळेस प्रस्थ प्रधान दोन्ही हात आपल्या मुखावर हाणत बोंबलत राजा रावणाकडे आला होता. म्हणले बोंब मारत होता, शंखस्फुरण करत होता, रडत होता, आक्रोश करत होता. पण हनुमंताबरोबर युद्ध करण्यासाठी मात्र तो तयार होऊन गेला नव्हता. आपल्या मुलाचा बदला घ्यावा, हनुमंताला रणांगण करून मारावं असं काहीच केलं नव्हतं. बोंबलण्याशिवाय दुसरं या प्रस्थाला प्रधानाला काही जमत नाही. असा अति काय बोलू लागला. हनुमंतेसी रण न करवे, तो प्रस्थ मुसळे सिधावे, सुग्रीवादी कपी आघवे, मारीन लागवे हे वृता जल्प. याला हनुमंताबरोबर रणांगण करायला जमणार नाही म्हणले, कारण हनुमंतराय काही साधे आहेत का म्हणले. आणि आता मात्र सभेमध्ये हा मुसळ हातामध्ये घेतोय, गरगर 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 फिरवतोय आणि म्हणतोय कसा, राजा सुग्रीवाची सगळी वानर सेना क्षणार्धात मध्ये मुसळाच्या घायानं मी मारेन, माझा पराक्रम मी करून दाखवीन. अशा प्रकारे मोठ्या वल्गना हा प्रस्थ प्रदान करतो. हे सगळं खोट आहे असं राजा रावणाला अति काय बोलतो. धूम्राक्ष महाबळवंत, निजल्या वानर समस्त, यांचा करीन म्हणे मी घात, थोर पुरुषार्थ हा त्याचा. आणि नंतर जो धूम्राक्ष उठलेला आहे म्हणले त्याला आपल्या बळाचा लय गर्व आहे म्हणले. आणि बळवान असणारा धूम्राक्ष एखाद्या पळपुट्यासारख्या, एखाद्या अकार्यक्षम माणसासारख्या कशा गप्पा करतो म्हणले की निजल्या जागी सगळे वानर मी मारीन म्हणतो, वैर्याचा घात करीन म्हणतो. बघा म्हणले याचा पुरुषार्थ काय, याचा मोठेपणा काय, याच्या गप्पा काय, याचं बोलणं. अशा प्रकारे अति काय बोलू लागला. ऐशे मिथ्यावादी प्रधान, वृत्ता मिरविती अंगवन, त्यासी विश्वास तारावन, दुःख दारुण पाविल. हे सगळे जे प्रधान आहेत ना म्हणले हे मिथ्या बोलणारे आहेत म्हणले, ढोंग करतात म्हणले, सोंग करतात म्हणले, खोटीच अंगवन शरीरामध्ये धारण करतात, आपला बडेजाव सांगण्याचा आपल्या मुखातून प्रयत्न करतात. राजा रावणानं यांच्यावर विश्वास ठेवू नये हे माझं सांगणं हिताचं आहे म्हणले. अति काय बोलतो. आणि जर राजा रावणानं या खोट्या बोलणाऱ्या, थापा मारणाऱ्या प्रधानावर, इंद्रजितावर जर विश्वास ठेवला तर मग भयंकर दुःख राजा रावणाला भोगायला लागेल असं अति काय बोलतो. हेची समयी विराधिराज, उभोनिया दक्षिण भुज, अति काय स्वधर्मे गरजे, औधारी जे राजेंद्र. अशा भरलेल्या भरगच्च सभेमध्ये योग्य वेळेला आपले दोन्ही हात वर करून स्वधर्माची गर्जना करून अति काय मोठ्यानं बोलू लागलेले आहे. अति काय म्हणतो, राजा रावणा मी जे हित सांगणार आहे, हिताच्या गोष्टी सांगणार आहे त्या तुम्ही लक्ष देऊन ऐका. राय रक्षावे गो ब्राह्मण, निर्भय प्रजासी संरक्षण,
करावे दुष्टांचे निर्दळन परिपालन साधूंचे. राजाचा धर्म काय सांगतो, राजनीती काय असते, क्षत्रियाचा स्वधर्म काय असतोय हेच मी सांगतोय. अति काय म्हणतो, राजानं काय करायचं असतं तर गाई ब्राह्मणांचं संरक्षण करायचं असतं, प्रजेला संरक्षण द्यायचं असतं. कुठल्याही गोष्टीची भीती जनतेला प्रजेला वाटली नाही पाहिजे असं राज्य राजानं करायचं असतं. राज्यामध्ये जे दुष्ट आहेत, खळ आहेत, दुराचारी आहेत, पापी आहेत, चांडाळ आहेत, या सर्वांचं निर्दळन करायचं असतं. आणि जे साधू आहेत, संत आहेत, सज्जन आहेत, महंत आहेत, महाराज आहेत, वारकरी आहेत, भाविक आहेत, हरिभक्त आहेत, रामभक्त आहेत, या सगळ्यांचं लालन पालन करायचं असतं, त्यांचा सांभाळ करायचा असतो, त्यांना प्रोत्साहन द्यायचं असतं. अशा प्रकारे अति काय सांगू लागला, ऐसिया स्वधर्म नीती ज्या रायांच्या वर्तते स्थिती, ते राजे सदा सुखी असती धरा भोगिती निर्भये. आणि जे राजे असे स्वधर्मानं वागतात, दुष्टांचं निर्दळन करतात, साधूंचं परिपालन करतात, गोब्राह्मणांचं रक्षण करतात, प्रजेचं निर्भयपणे संरक्षण करतात, स्वधर्म नीतीनं जे राजे वागतात त्यांना कसलंही राज्य करताना संकट येत नाही, दुःख होत नाही. निर्भयपणे ते आपलं राज्य कारभाराची घडी व्यवस्थित बसवून अगदी सुखानं आनंदानं ते राजे राज्य करतात. असं अति काय बोलतो, हित सांगता विभीषण लता घाते नगर निर्यापन, मजही बोलता स्वधर्म पूर्ण दुष्ट दुर्जनन म्हणावे. अति काय म्हणतो, माझा चुलता विभीषण अशाच हिताच्या गोष्टी सांगत होता, पण राजे रावण महाराज तुम्ही त्याला लाथा घातल्या, या नगरीतून त्याला हकलून दिलं. मीही स्वधर्माच्या गोष्टी सांगतोय, तुम्हाला माझा राग येईल, तुम्ही मला दुष्ट दुर्जन म्हणायला काही कमी करणार नाही, मला शिव्या घालायला काही कमी करणार नाही, पण असं अजिबात म्हणू नये. मी स्वधर्मानं बोलतोय, यथार्थ सांगतोय, खरं बोलतोय, आपल्या हिताच्या गोष्टी सांगतोय. अति काय बोलतो, सुबुद्धी विभीषण पवित्रो दवडीला तुम्ही करोनी शत्रू, तू पिता मी निज पुत्र धर्म विचारो अवधारी. चांगली बुद्धी सांगणारा विभीषण अत्यंत खरोखर शुद्ध अंतकरणाचा, पवित्र मनाचा, निर्मळ चित्ताचा, ज्याचं जीवापाड आपल्या थोरल्या भावावर प्रेम होतं, आपल्या बंधूचं, आपल्या कुळाचं, आपल्या वंशाचं हित व्हावं असा ज्याचा अखंड उद्देश होता, त्यानं चांगलं सांगण्याचा प्रयत्न केला. पण रावण राजे तुम्ही ऐकलं नाही, त्या विभीषणाला तुम्ही चांगलं सांगितल्यानंतर मला शिकवतो काय म्हणून दरडावलं, धमकावलं, भीती घातली, मारलं, झोडलं, लाथा घातल्या. आणि आपला सक्का भाऊ नगरीतून हाकलून दिला, त्याला तुम्ही आपलं शत्रू बनवलं. सक्का भाऊ आता तुमचा पक्का वैरी झाला, पण तो तुमचा भाऊ होता. तुम्ही माझे जन्मदाते वडील आहात, मी तुमचा मुलगा आहे,
मी धर्माचे विचार तुम्हाला सांगतोय, तुम्ही लक्ष देऊन ऐकायलाच पाहिजे, ऐकावे आणि तेही लक्ष देऊन ऐकावे. असं अतिकाय राजा रावणाला बोलू लागला. जिकडे नित्य पापाचे आचरण, अकीर्ती अपेशा कल्याण, अति निंद्यत्वे पावे मरण, सत्य जान लंकेश. जिथं ज्या देशामध्ये, ज्या राज्यामध्ये, ज्या राजाकडून नित्य पापकर्मे आचरली जातात, दुष्ट दुर्बुद्धी वापरली जाते, त्या राजाची कधीही कीर्ती होत नाही. त्याची अपकीर्ती झाल्याशिवाय राहत नाही. त्या राजाला कधीही यश येत नाही, अपयश आल्याशिवाय राहत नाही. त्याचं कधीही चांगलं होत नाही, म्हणजे वाटोळं झाल्याशिवाय राहत नाही. तो चांगल्या मरणानं कधी मरत नाही, म्हणजे त्याची मरणाची अवस्था अतिशय वाईट असते. लोक त्याला कधी चांगलं म्हणत नाहीत, सगळे जग त्याला नावं ठेवतं. हे माझं बोलणं जरा लक्षात घे राजा रावणा. मी मुलगा या नात्यानं बापाच्या राजधर्माच्या, स्वकल्याणाच्या, स्वहिताच्या, स्वकुळाच्या, आपल्या वंशाच्या कृतकल्याणाच्या गोष्टी सांगतोय. लक्ष देऊन ऐका महाराज. असं अतिकाय आपल्या बाबांना, वडिलांना, राजा रावणांना बोलतो. जेते नित्य धर्माचरण, यश कीर्ती कृत कल्याण, त्रैलोकी विजयी होय आपण, सत्य जान लंकेश. ज्या राज्यामध्ये जो धर्माचं आचरण करतो, स्वधर्मानं वागतो, नीती नियमानं चालतो, प्रजेचं लालन पालन करतो, त्याला यश प्राप्त होतं. त्याची कीर्ती त्रिभुवनामध्ये पसरते. नरदेहाला आल्यानंतर त्याचं कृतकल्याण होतं आणि तो राजा त्रैलोक्यामध्ये विजयी होतो. हे माझं बोलणं 100% योग्य आहे, खरं आहे, सत्य आहे, अचूक आहे, असं ठणकावून अतिकाय राजा रावणाला भर सभेमध्ये बोलत आहे. श्रीराम धर्मात्मा अतिशुद्ध, तुझा न करिता अपराधू, तुवा का चोरिली त्याची वधू, पापी सुबुद्धू झालाशी. श्रीराम धर्माची मूर्ती आहे. पापपुण्य त्याच्या हातामध्ये. बर त्या श्रीरामानं जो धर्मानं वागतो, नीतीनं वागतो, न्यायानं वागतो, अशा रामानं तुझा काय अपराध केला होता, काय चुकलं होतं म्हणले त्या रामाचं. म्हणून त्या रामाची पत्नी सीता जानकी तू चोरून लंकेला घेऊन आला. काही मोठं पाप केलंस? अशा प्रकारचा प्रश्न भर सभेमध्ये अतिकाय नावाचा राजा रावणाचा मुलगा राजा रावणाला विचारतो. सीता पतिव्रता संपूर्ण, करिता परदार हरण, खतेला पापी तू पूर्ण, कुळ निर्दळन अति पापे. अरे सीता जानकी ही रामरयाची स्वामिनी आहे, अर्धांगिनी आहे. ती सत्य पतिव्रता माऊली आहे आणि तिचं अपहरण तू केलंस. अरे हे जग तुला किती थुथू करतंय, नावं ठेवतंय, तुझी निंदा करतंय, माहित आहे का राजा रावणा? कारण तू तसं पापकर्म केलेलं आहे. पंच महापातकापैकी हे एक महापाप आहे. परस्त्रीचा अभिलाष, परदारा हरण. आणि त्या पापाच्या बोजामुळं आता कुळाचं निर्दळन झाल्याशिवाय राहणार नाही. अतिकाय राजा रावणाला बोलतो.
सीता निता लंक्यात तयहुनी उठिले अति उत्पात अखयादी वीर समस्त केला तिघात हनुमंते. रावण राजे, जेव्हापासून तुम्ही सीता लंकेत घेऊन आला तेव्हापासून लंकेवर आघात होऊ लागले, अनेक संकट येऊ लागली, विघ्न येऊ लागली, लंकेमध्ये उत्पात होऊ लागले. हनुमंतरायासारखं वानर लंकेमध्ये आलं, तुमच्या लाडक्या अखियाला मारलं, कितीतरी तुमचे असणारं सैन्य संपवलं, कितीतरी राक्षसांचं निर्दळन केलं गेलं. मग 14,000 बनकर असतील, 80,000 किंकर असतील, 5 मुख्य असणारे प्रधान सेनानी असतील, प्रस्थ प्रधानाचा मुलगा जंबूमाळी असेल, क्रौंचा असेल, आसाळी असेल, हे सर्व जे केलं ते रामभक्त हनुमंतानं केलं. तुम्ही जर इथं सीता अपहरण करून घेऊन आला नसता, रामाचा अपराध केला नसता, तर हनुमंत लंकेत आला नसता. आणि बाकीचं हे सगळं जे असणार घोर संकट लंकेवरती आलं, महान विघ्न आलं, ते आलं नसतं. पण तुम्ही पाप केलं आणि भोगायचं सगळ्यांना आलं. असा ती काय बोलू लागला. परदार पाप संकटी वानरासी देवो निपाटी, इंद्रजित पळे उठा उठी सैन्य कोटी मारवोनी. अहो परदारा हरण करण्याचं जे तुमचं पाप आहे ना, ते पापामुळे सगळ्यांना भोगायला लागायला लागलं. इथं सगळ्यावर संकट येऊ लागली. आणि म्हणूनच इंद्रजितासारख्या शूर महाबळी महावीराला एका हनुमंतरायाच्या पराक्रमासमोर आपला जीव वाचवण्यासाठी, मार वाचवण्यासाठी, असह्य वेदना दुःख आलेलं संकट निवारण करण्यासाठी पाठी देऊन पळावं लागलं. तो एकटा पळून जाऊन वाचला, पण कोट्यावधी सैन्य हनुमंतानं निर्दळन केलं, त्याचा नाश केला. अशा प्रकारे अति काय बोलू लागला. परदारादी हरण ते पाप अति दारुण, वानरे गांजिला रावण लंका भुवन जाळोनी. परस्त्रीचं अपहरण केलं तुम्ही, ते पाप फार महाभयंकर आहे म्हणले. आणि म्हणूनच एक असणारा रामभक्त वानर हनुमंत लंकेमध्ये आला, त्यानं सर्व असणाऱ्या राक्षसांना गांजलं. एवढंच नाही राजे, खुद्द तुम्हाला सुद्धा त्यानं दणके दिले, तुमचा मुकुट खाली पाडला. एवढंच नाही, तुम्हाला सुद्धा राजा रावणा गांजण्याचा प्रयत्न एका वानर हनुमंतानं केला. सगळी लंका नागवली गेली. अख्खी लंका तुमच्या डोळ्या देखत एका वानरानं जाळून भस्मसात केली. काय करू शकला का तुम्ही त्या रामभक्त वानराचं? त्याला अडवू शकला, त्याला थांबवू शकला का? त्याचा बंदोबस्त करू शकला, त्याच्याबरोबर युद्ध करू शकला? काय करू शकला? तुम्ही काही करू शकला नाही. हतबल झाला, निराश झाला, नाराज झाला, घाबरला आणि नुसतं बघत राहण्याशिवाय आपलीच घर आपल्याच डोळ्या देखत वानरानं पेटवली. आपलीच घरं जळत असताना, आपली लेकरं बाळ नागवी उघडी असताना तुम्ही राजे असून बघत बसण्याशिवाय काही करू शकला नाही आणि काही करूही शकणार नाही, हेही तुम्हाला माहित होतं.
म्हणून तुम्ही शांत राहिला. म्हणून मी सांगतोय ते एक वानर हनुमंत लंकेमध्ये आलेले होते. त्यांनी एवढा हैदोस घातला. आता अख्खी सेना हनुमंतासह राम लक्ष्मणासह लंकेला येऊन पोहोचलेले. मग बघा इथं काय आकांत होईल, काय ते हैदोस घालतील, कसं रणकंदन होईल, जरा याचा विचार करा. मी बरोबर सांगतोय की चुकीचं सांगतोय या गोष्टीवरही तुम्ही विचार करा. असा ती काय बोलू लागला. ऐसी देखता प्रतीती वृता माना बलोन्मती गर्वे निमशील लंकापती सैन्य संपत्ती समूळ. आलाय ना म्हणले एका वानराचा अनुभव. मग दूध पोळल्यानंतर माणूस ताक फुकून पितो. तुम्हाला नाही का कळत म्हणले. तुम्हाला कोणत्या बळाचा कसला गर्व आलाय, का असा माज करताय म्हणले. हा गर्व चांगला नाही. राजा रावणा तुमचं सगळं सैन्य, कुळ, राक्षस सगळे 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 तुमच्यामुळं नाशाला जातील. कोणी एक लंकेमध्ये राहणार नाही. आणि राजा रावणा तू सुद्धा मरशील जर माझं नाही ऐकलं तर. असा अति काय राजा रावणाला बोलू लागला. साष्टांग नमन रावणासी, दुसरे नमन इंद्रजितासी, तिसरे नमन प्रधानासी, निज हिताशी अवधारा. अति काय म्हणतो, तुम्हा सर्वांना माझं विनम्र अभिवादन आहे. राजा रावणाला मी साष्टांग नमन करतो. पहिला मान माझ्या नमनाचा मी राजा रावणाला देतो. दुसरं नमन माझ्या थोरल्या भावाला इंद्रजिताला मी करतो. तिसरा नमस्कार मी सर्व प्रधानांना करतो. मी ज्या हिताच्या गोष्टी सांगतोय बाबांनो त्या लक्षात घ्या, ऐका, आपलं हित करून घ्या. अशा प्रकारे अति काय बोलू लागलेलं आहे. माझ्या आवडीची कथा श्रीरामाशी अर्पणी सीता, वाचवावे लंका नाता आणि समजता राक्षसा. माझ्या मनामध्ये एकच गोष्ट आहे म्हणले, रामाची अपहरण करून आणलेली सीता, ती रामाची पत्नी आहे, अर्धांगिनी, त्याची बायको त्याला द्यायला आपल्याला काही अडचण नाही म्हणले. म्हणून मोठ्या मनानं रामाची सीता रामाला अर्पण करावी आणि सगळं राक्षस कुळ, राजा रावणाचं मरण चुकवावं, सगळ्यांनी यातून वाचावं, हीच माझी तुम्हा सर्वांना कळकळीची हात जोडून विनंती आहे. अति काय बोलू लागला. श्रीरामाची रिघोनी शरण, सीतार्पिता आपण, अक्षय कुमारानी रावण सत्य वचन हे माझे. रामरायाला जर आपण शरण गेलो, राजा रावणा तुम्ही रामाची सीता जर रामाला मोठ्या मनानं अर्पण केली तर मग कुणाच्या जीवाला भीती नाही. लंकेवरचं संकट आपोआप टळेल. रामराया कृपाळ आहे, दयाळू आहे, मायाळू आहे, कनवाळ आहे, तुला माफ करून टाकेल राजा रावणा. आणि त्यामुळं तुझंही मरण चुकेल, अख्ख्या राक्षस कुळांचाही नाश होणार नाही. हे माझं सत्य वचन आहे. अति काय बोलतो. आता अति कायच्या बोलण्यावर राजा रावण काय बोलणार आहे याचं चिंतन आपण पुढील भागामध्ये करू. पुंडलिक वरदाहरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, गोपाल कृष्ण भगवान की जय, प्रभु रामचंद्र भगवान की जय, श्री राम भक्त हनुमान की जय, श्री गुरुदेव दत्त वासुदेव हरि.
जय जय श्री रघुवीर समर्थ करता एकचे श्री रघुनंदन जय श्री राम जय जय श्री राम जय राम जय जय राम जय श्री राम जय जय श्री राम जय राम जय जय राम श्री अनंता मधुसूदना पद्मनाभा नारायणा जगव्यापका जनार्दना आनंद घना विनाशा सकळ देवादि देवा कृपाळुवाजी केशवा महानंदा महानुभवा सदा शिवा सहज रूपा चक्रधरा विश्वंभरा गरुडध्वजा करुणाकरा शस्त्रपादा शस्त्रकरा क्षीरसागरा शेषशयनाम कमलनयना कमलापती कामिनी मोहना मदन मूर्ती भवतारका धरत्या क्षिती वामन मूर्ती त्रिविक्रमा अगाये सगुणा निर्गुणा जगजनित्या जगजीवना वसुदेव देवकी नंदना बाळरंगना बाळकृष्णा तुकाला लोटांगणी मज ठाव द्यावाजी चरणी हेची करीत सेविनवनी भवबंधनी सोडवावे हेची करीत सेविनवनी भवबंधनी सोडवावे हेची करीत सेविनवनी भवबंधनी सोडवावे ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम माऊली 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 आमुची श्री गुरु ज्ञानेश्वर माऊली 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 आमुची श्री गुरु ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम 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 श्री विठ्ठल 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 श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल विठ्ठल श्री विठ्ठल